पाहिजे ही माझी भूमिका आहे आणि ही भूमिका घेत असताना अनेक वेळा त्या त्या शहरामध्ये त्या त्या तालुक्यामध्ये त्या त्या विभागात गटतट खूप असतात आणि त्या गटतटाचं मला फार वाटतं. मला असं वाटतं की नको ती माणसं आपली 4 माणसं चांगली सोबत घेऊ आणि काम करू. तुमच्यामध्ये असणारा अहंकार त्या गटागटामधनं मी बडा कुणामधनं दिसतो आणि खूप त्रास होतो त्याचा. मला रात्र अनेक ठिकाणचे सगळे ते गटगट बघून मला रात्री झोप येते. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो तो भाग वेगळा, पण याच्यात खूप यातना होत्या आणि हे गटगट तुम्ही संपवले. एखाद्याला सांगायचं बाबा तू शहाणा आहेस तू कर. मला जर माझ्या समोरून कोणी पुढे एखादं जर म्हणलं की सर मला ना मला नव्हतं तालुक्याला मला त्याला कंटाळा आला, मी म्हणतो तो तुम्ही करा काम चांगला आहे. सांगायची भूमिका एवढीच की तुम्ही त्याच्यामध्ये एनर्जी व्हायला घालू नका. आपण इतक्या देशात जायचं स्वप्न पाहतो. 195 देश आपल्याला बांधायचे आहेत आणि संदीप काळेसारख्या माणसाला, मस्केजीसारख्या महालेसारख्या माणसाला किंवा विजय सोडिया सुद्धा या माणसाला तुमच्या गटागटामध्ये आणि भांडणामध्ये अडकलं तर आम्ही पुढे जाऊ शकणार नाही. कुठली क्रांती घडणार नाही. आपण तिथेच अडकून बसतो. तेव्हा माझी विनंती आहे की आपण हे सगळं बाजूला ठेवून ज्या उद्देशाने आपण इथं आलो तो उद्देश सफल करण्यासाठी यावा. गजानननी परभणीमध्ये खूप मोठी बांधणी केली. गजानन नांदेडला शिफ्ट झाले. नांदेडचं पण गजानन कुठे बोला. गजानन देशमुख आपल्यातले सरचिटणीस असणारे राज्याचे आणि परभणीचे अध्यक्ष खूप छान बांधणी गजानननी केली. त्यांनी कैलासकडे सगळं सुपूर्द केलं. कैलास कुठे आहेत? कैलास इकडे. कैलास आता अध्यक्ष आहेत. कैलासनी या सगळ्या कार्यक्रमाचं प्लॅनिंग केले. जिंतूरच्या सगळ्या टीमने या कार्यक्रमाचं प्लॅनिंग केले. कैलासचं पण आपण या ठिकाणी जबरदस्त अनेक विषय आपल्याशी बोलायचे, दिवसभरामध्ये मला बोलायचे, पण एक छोटासा विषय तुम्हाला सांगतो आणि पुढे जातो. मागच्या 2 वर्षाची जर तुम्ही आकडेवारी काढली एकूण जगभराची तर 450 51 पत्रकारांच्या हत्या झाल्या. साधारणतः आजही 335 पत्रकार जेलमध्ये आहेत ज्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे त्यांनी गुन्हा केला नसताना त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलेले आहे. हे मी जगभरातले आकडेवारी सांगतो. तुम्ही महाराष्ट्रामध्ये खाली आलात तर महाराष्ट्रामध्ये आकडा सेम टू सेम आहे. सॉरी भारताचा. याच पद्धतीचे पत्रकारांना जेलमध्ये टाकणं, त्यांचा खून करणं, म्हणजे असे अनेक राज्य आपल्या भारतामध्ये आहेत की जिथे पत्रकारितेला स्वातंत्र्य नाही. आपण इतके नशीबवान आहोत की महाराष्ट्रामध्ये आपल्याला खूप स्वातंत्र्य आहे. पण इथं सुद्धा बोलू नका ना, कोण बोलते तिकडे. भारतामधली पत्रकारिता आता सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधलेली आहे अशी अवस्था. मी अत्यंत डोळे उघडे ठेवून आणि या जोशमध्ये आहे आणि तुमच्याशी बोलत आहे. मला त्याची खात्री आहे की हे जेव्हा रेकॉर्ड होईल, हे जेव्हा बाहेर जाईल तेव्हा हे कोणाही राजकारणाला आवडलं नाही, पण हे वास्तविकता आहे की सगळे पत्रकारिता ही राजकारणाच्या दावणीला बांधलेली आहे. त्यामध्ये होते असं की जे चांगले पत्रकार आहेत ते खूप अडचणीमध्ये आहेत. त्यांनी माध्यम सोडून दिलेली आहे. ते नोकरी करत नाहीत कोणाकडे. त्यांनी स्वतःच युट्यूब चॅनल काढले, कोणी साप्ताहिक चालवते, आपलं आपलं काम त्यांचं सुरू आहे. व्हॉइस ऑफ मीडियाला ती पंथी म्हणून काम करायचं आहे. आपल्याला कोणा सरकारला दोष द्यायचा नाही, आपल्याला ते वाईट आहे म्हणायचं नाही. पण जे वाईट चाललेलं आहे त्या वाईट असणाऱ्या गोष्टीला थांबवण्याचं काम आपण निश्चितपणे करू शकतो. उस्मानाबाद धाराशिव सारखा एक जिल्हा घ्या. तिथे 150-200 पत्रकार आहेत. पण त्या 200 पत्रकारामध्ये 2-3 पत्रकार असे असतात की त्या सगळ्या पत्रकारांना बदनाम करायचं काम करतात. मी धाराशिव उदाहरण सांगितलं. धाराशिव असं नाही. या मागच्या महिन्या-2 महिन्यामध्ये तुम्ही जर घटना बघितल्या असतील तर एक जालन्यामध्ये घटना घडली. पत्रकारावर गुन्हा दाखल झाला. एक वाशिमला घटना घडली. एक नगरला घटना घडली. घटना काय होत्या की वाळूचा ट्रक पत्रकारांनी अडवला. आपला ट्रक अडवायला आपण पोलीसवाले किंवा तहसीलदार तलाठी नाही सर. आपली काम आहे बातमी लिहिण्याची. गुटख्याचा ट्रक पत्रकारांनी पकडून दिला. काय संबंध आहे आपला? म्हणजे जे थेटपणे एजंट म्हणून काम करायचे, म्हणजे लपून छपून, आता ते थेटपणे झाले की काय अशी. मग याच्यामुळे बाकी सगळे पत्रकार बदनाम होतात आणि या बदनाम होणाऱ्या
पत्रकारांना वाचवायचं असेल तर आपण सगळ्यांनी भूमिका घेऊन काम केलं पाहिजे. ते एका दिवशी होणारच नाही, बिलकुल एका दिवशी होणार नाहीये. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना वारंवार तो आवाज द्यावा लागेल आणि अंतर्मनातून एक आवाज जेव्हा येईल त्यांना खुर्चीला बसायला बसेल. अंतर्मनातून जेव्हा आवाज येईल की मी चांगली पत्रकारिता करतो, मला चांगले दिवस आहेत, तर निश्चितपणे आपल्या व्हॉइस ऑफ इंडियाच्या केंद्र कॅम्पचा मला असं वाटतं की फायदा होईल. आपण उपयोग केला असं समजून गेल्या अनेक महिन्यापासून DAG आणि त्याची टीम सगळ्या या केंद्र कॅम्पची तयारी करत आहेत. त्यांचं सगळं तामझाम, त्यांचं सगळं लवाजवा हे सगळं ठीक आहे, पण इथून काहीतरी आपण घेऊन जाऊ, नवीन मित्र भेटू, नवीन मित्र एकमेकाला होतील. आपल्या शहरात आपल्या बाजूला असणाऱ्या माणसाला दूर ठेवून बाकीच्यांची मैत्री करा. आता त्या ढोळे खूप छान पद्धतीने बोलल्या, त्यांच्या 200-300 बातम्या असतील शापूरनगरमध्ये. मी म्हणतो काय कमाल आहे. तर सांगायचा उद्देश एवढाच की आपल्याला एका भूमिकेमधून काम करायचे. ती भूमिका प्रत्येकाची असली पाहिजे. गोविंद जोशी इथं आहेत. आपण 78 देशांमध्ये कसं मार्गक्रमण करतोय, कसं चाललेलं आहे, 195 देश कसे काबीज केले ते तुम्हाला सांगतील. शिवाजी गावंडे येणार आहेत. वृद्धाश्रम आपण नांदेडला सुरू करतोय पहिला, जो जगातल्या सगळ्या पत्रकारांना, रिटायरमेंट पत्रकार, आम्हाला 4-5 पत्रकार पुण्यामध्ये असे सापडले की अत्यंत मोठे वर्तमानपत्राचे संपादक, पण त्यांच्या घरचे त्यांना ठेवायला तयार नाही. अशा एक 200 पत्रकारांसाठी आपण हे वृद्धाश्रम, चांगल्या क्वालिटीचे वृद्धाश्रम आपण नांदेडला सुरू करतोय. ती संकल्पना असू नये, पण एक आधार म्हणून आपण स्वखर्चातून ते सगळं वृद्धाश्रम त्या ठिकाणी उभं करतोय. मला खात्री आहे की तुम्ही पण या उपक्रमाचं निश्चितपणे स्वागत करा. आपली पंचसूत्री काय आहे? पत्रकार आरोग्य, त्याच्या मुलाचं शिक्षण, घर, स्किलिंग, या सगळ्या त्याच्या रिटायरमेंट नंतर काय, या पंचसूत्रीला घेऊन आपण काम करतोय. वेगवेगळ्या देशात, वेगवेगळ्या राज्यात पंचसूत्री अजून वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत, तिथे प्रश्न घेऊन. तर मला असं वाटतं की या केंद्र कॅम्पच्या माध्यमातून आपण सगळेजण तयार होऊन पुढे जाऊया आणि हा आवाज आपल्याला सातत्याने असाच बुलंद करायचा आहे. तुम्ही तन मन धनाने या दिवसभरामध्ये सहभागी व्हाल, आपला मोबाईल बाजूला टाकाल ही माझी अपेक्षा आहे. मी ज्या अंतर्मनातून कोर टीमसाठी महाराष्ट्राच्या आपल्याला विनंती केली, आम्ही देशाचं अधिवेशन जेव्हा झालं दिल्लीला, तेव्हा आम्ही 10 लोक निवडली, चांगली चेहरे की जे तिथल्या देशाच्या कोर टीममध्ये आहेत. आणि 2, एक पारुल शर्मा आणि दुसरं चटर्जी, स्वप्नील चटर्जी, हे 2 जण सगळ्या देशाच्या टीमला लीड करतात. तसं महाराष्ट्र टीमला लीड करण्यासाठी 2 चेहरे आवश्यक आहेत. खूप माणसं आहेत आता की जे प्रचंड कॅपेबल आहेत, म्हणजे कल्पेश सारखं, हुंकार सारखं, कदम सारखे अनेक माणसं आहेत की जे प्रचंड कॅपेबल आहेत, पण बिचारे इमोशनली संसारामध्ये आणि आपल्या व्यवसायात इतके अडकलेले आहेत की त्यांना म्हणायला सुद्धा मला वाईट वाटतं. हुंकार, मला तुम्हाला मी जेवढी माणसाची नावं घेतली त्या माणसांना राष्ट्रीय अध्यक्षच केलं पाहिजे इतकी क्वालिटी त्या माणसांची आहे, पण त्यांचं वहिनीवर इतकं प्रेम आहे की त्यांना काय करावं असा प्रश्न पडतो. कदम साहेबांचं नाहीये, कारण त्यांची विशेष माझी बहीण आहे, त्यांचं तिच्यावर प्रेम नाही हे मला माहित आहे. आता त्यांचं कोणावर प्रेम आहे ते त्यांनाच माहिती, वेळ देत नाहीत अशी सगळी एकूण परिस्थिती आहे. तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि वेलकम करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वायका.